सार्वजनिक वाचनालयाच्या फ्रेनीबाई दस्तूर हॉल, शालिमार, नाशिक येथे 4थे वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठी यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले। यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते। आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध होत असली तरी पुस्तक वाचनातून मिळणारी सखोल समज, चिंतनशीलता आणि वैचारिक समृद्धी यांना पर्याय नाही। विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तक प्रदर्शनांची भूमिका महत्त्वाची आहे। विविध विषयांवरील पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यानं वाचकांना आपल्या आवडीच्या साहित्याची निवड करता येते। शासकीय पुस्तक प्रदर्शनाचा आयोजक राजेश बंग यांच्या प्रयत्नातून आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्यानं 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनात वाचकांची गोडी असलेल्या नाशिककरांना शासनानं प्रकाशित केलेल्या विविध साहित्यिक, लेखक, कवी आणि प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली पुस्तके एका छताखाली मिळणार असून एकदा तरी पुस्तकाच्या ज्ञानगंगेला भेट द्या असं आवाहन उद्घाटक अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकारचे मिलिंद सुधाकर मराठे यांनी केलंय। याप्रसंगी शेलू येथील आनंद आश्रम मठाचे स्वामी रूपातीतानंदजी, तामिळ मंत्रालयातील शिक्षण विभागाचे प्राध्यापक आर चंद्रशेखरन, संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासनाचे अशोक जी गाडेकर, नाशिक एज्युकेशन सोसायटी तथा सार्वजनिक वाचनालय नाशिक अध्यक्ष दिलीपजी फडके, गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर भाग्येश शहा, नाशिक सार्वजनिक वाचनालय वित्त सचिव सोमनाथ मुठाळ यांच्यासह लेखक, साहित्यिक, वाचक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शासकीय पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्जेदार आणि उपयुक्त साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असून या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। वाचनालये आणि पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून समाजात ज्ञानाची देवाणघेवाण वाढण्यास मदत होते असं त्यांनी सांगितलंय। 4थे वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शन नाशिककरांसाठी ज्ञान आणि साहित्याचा समृद्ध ठेवा ठरणार असून विविध विषयांवरील पुस्तकांचा वाचकांना लाभ घेता येणार आहे। वृत्तसंकलन अधिकार नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। की तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे। आपल्या नाशिकच्या सुकन्या असलेल्या महाराष्ट्राच्या थोर व्याकरण तज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आजच सकाळी वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्या नाशिकच्या सुकन्या होत्या आणि सार्वजनिक वाचनालयाशी त्यांचा नियमित संपर्क हा आम्ही पूर्वी प्रस्थापित केलेला होता। मी जेव्हा इथे ग्रंथ सचिव होतो आणि सांस्कृतिक सचिव होतो त्यावेळी त्यांच्या भेटी आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या आणि सार्वजनिक वाचनालयाच्या एका जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदाचा सन्मान देखील आम्ही त्यांना बोलावून या ठिकाणी दिलेला होता। ही अत्यंत थोर विदुषी, अत्यंत मनमिळावू आणि निगर्वी अशी होती। त्यांचा सहवास लाभला हे एक वाचक म्हणून, एक लेखक म्हणून मी माझं भाग्य समजतो। आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत। आपण सर्वजण ग्रंथांवरती, पुस्तकांवरती प्रेम करणारे आहोत। व्याकरण शुद्ध मराठी लिहिणं ही समाजाची कायम गरज असली पाहिजे असं सांगणाऱ्या या विदुषीला आपण या कार्यक्रमाच्या समापन बिंदूपाशी श्रद्धांजली अर्पण करूया। ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती संस्कृती वाढण्याकरता प्रयत्न केले पाहिजे। संपूर्ण समाजाला जर ज्ञानवान, सहृदयी, संवेदनशील, सर्व समावेशी जर बनवायचं असेल तर वाचनाला दुसरा पर्याय आहे। आणि म्हणून असं म्हणतात की पढेगा इंडिया तोही बढेगा इंडिया। आणि त्यामुळे या वाचनाकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रचंड मेहनत करूया। या ठिकाणी जे पुस्तक प्रदर्शन भरलेलं आहे 15 ऑक्टोबर पर्यंत, अजून 1.5 महिना आहे, त्याची प्रचंड प्रसिद्धी करूया। सगळ्या शाळांमधले, कॉलेजमधले मुलं मुली ते प्रदर्शन बघायला येऊ द्या।
घेतलं नाही ना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना बघू द्या, कुठेतरी मनामध्ये जातं की अरे हे पुस्तक घेतलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा अनुभव आमचा असा आहे, दिल्ली वर्ल्ड बुक फेअरचा, पुणे पुस्तक महोत्सवाचा. आम्ही दरवाजावरती व्हॉलंटियर बसवले होते, कारण कुठलाही पब्लिशर जेव्हा पुस्तक विकतो तेव्हा तो त्याची पिशवी देतो. आम्ही किती माणसं पिशवी गेलेली घेऊन बाहेर गेली हे मोजलं आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला, 55% लोक प्रदर्शनाला आलेले एक तरी पुस्तक घेऊन जातात. ही पुस्तक महोत्सवाची ताकद आहे, कारण एकाच ठिकाणी हजारो विषयावरची पुस्तकं त्यांना हाताळायला मिळतात. तिथे उभं राहून तो 15 मिनिटं वाचू शकतो, 10 पानं, कोण ते तर ऑब्जेक्शन घेत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या नाशिकमधल्या राजेश बंग यांच्या प्रयत्नातून असणाऱ्या या 4थ्या पुस्तक प्रदर्शनाची सुद्धा अशीच प्रसिद्धी आपण सगळ्यांनी नाशिकमध्ये करावी. जातेगावकर सरांना मी सांगू इच्छितो की राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुढला जो टप्पा आहे तो खरं म्हणजे जिल्हा स्तरावरची पुस्तक महोत्सव हाच आहे. कारण केवळ दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, गोवा, लखनौ अशा राज्यांच्या राजधान्यांमध्ये पुस्तक घेऊन, महोत्सव घेऊन वाचन संस्कृती टिकणार नाही किंवा वाढली जाणार नाही. त्याची आवश्यकता आहे ती जिल्हा स्तरावरती आहे. आणि त्यामुळे आम्ही नक्कीच जिल्हा स्तरावरच्या पुस्तक महोत्सवाकरता आपल्या वाचनालयाच्या अर्जाचा निश्चित विचार करू आणि आपण सगळे मिळून हे काम पुढे न्यावं. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. शेवटी विशेष धन्यवाद देतो आजच्या अध्यक्ष महोदयांना. खरं म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कुठल्याही कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असा असतो की अध्यक्षीय भाषण हे शेवटी असतं. अध्यक्षांच्या त्या सगळ्या कार्यक्रमावरच्या कमेंट असतात, पण त्यांनी अत्यंत मोठ्या मनाने स्वतःचं मनोगत व्यक्त केलं आणि मला जास्ती वेळ बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी पुन्हा एकदा अध्यक्ष महोदयांचे विशेष आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तर मी जास्त बोलणार नाही. राजेशजींना खूप खूप शुभेच्छा देतो. 4 वर्षापासून अतिशय चांगले उपक्रम ते सावनात राबवत आहेत. आणि दुसरं मी इथे उभं आहे की मराठे साहेबांना मी आत्ताच वरती ऑफिसमध्ये विनंती केलेली आहे की पुण्यामध्ये जसा पुस्तक महोत्सव भरवला जातो तसा नाशिकमध्ये भरवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तर त्यांनी मला आश्वासन दिले की तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही नक्की त्याचा गांभीर्याने विचार करू. आणि सर नक्की विचार करतील तर लवकरच आपण नाशिकमध्ये मराठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं पुस्तक महोत्सव पुण्यासारखं आयोजित करू असं आमच्या वाचनालयाच्या वतीने मी सांगतो. राजेशजींना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय मिलिंदजी मराठे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सावनाचे कार्याध्यक्ष संजयजी करंजकर, जयभाऊ जातेगावकर, सोमनाथजी मुठाळ, आदरणीय नथुजी शेठ, देवरे काका, नंदनजी लहाने, विलासजी पोद्दार आणि आपण सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, 4 वर्षापासून राजेशजी बंग या ठिकाणी प्रदर्शन भरवत आहे, एकदम सत्य आहे. माझा या संदर्भात अनुभव असा आहे की शासकीय पुस्तकांसाठी बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणच्या परिषदामध्ये किंवा मुंबईला जावं लागायचं. मी स्वतः माझी मोठी लायब्ररी असल्यामुळे सतत शासकीय सवलतीच्या दरातले वेगवेगळे ग्रंथ शोधत असतो. आपल्या 5 वर्षापूर्वी सावनातर्फे या ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने राजेशजीने या ठिकाणी त्यांचा स्टॉल लावला होता. त्या स्टॉलमध्ये शासकीय सवलतीची पुस्तक बघितल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत कुठे होतात, आपण आता कधीच दिसलेलं नाही आहे. ते म्हणे मला सावनामध्ये दस्तुराला कधी स्लॉट आणि जागाच मिळत नाही, मला प्रदर्शन करायला कधी संधीच मिळत नाही. त्यांना म्हटलं असं होणार नाही, आम्ही इथं असतो, तुम्ही कधी हजर जायचे म्हणजे मला संधी नसते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आग्रहाने त्यांच्यासाठी 2 महिन्याचा स्लॉट उपलब्ध करून दिला आणि 4 वर्षापासून ते सतत या ठिकाणी ते शासकीय सवलतीचं प्रदर्शन भरवतात. त्यामुळे सर्वांना हे सवलतीचे ग्रंथ उपलब्ध होतात. आता त्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही उद्घाटनाच्या निमित्ताने फेरफटका मारला तर आपल्याला बघायला मिळालं असं किती संस्था ते पुस्तकाचे कलेक्ट करतात. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एक तर नॅशनल ट्रस्टच्या बरोबरच
त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली, भारतीय विद्यापीठ संघटना, भारतीय भाषा केंद्रीय संस्था, चिल्ड्रन बुक ट्रस्ट नवी दिल्ली, CSR राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण संस्था, त्यानंतर भारतीय ऐतिहासिक संशोधन संस्था, आनंद मार्ग, नॅशनल बुक ट्रस्ट, NCERT केंद्रीय हिंदी विद्यालय नवी दिल्ली, वैज्ञानिक आणि तांत्रिक आयोग, संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली, साहित्य अकादमी नवी दिल्ली, ललित कला अकादमी नवी दिल्ली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ आणि इतर शासकीय सवलतीचे सर्व पुस्तकं त्यांच्याकडे अवेलेबल असतात. आणि मला आता मी या ठिकाणी एक ग्रंथ बघितला, तो ग्रंथ घेण्यासाठी मी स्वतः दिल्लीला 3 दिवस थांबलो होतो की हिंदू टेम्पल आर्किटेक्चर या नावाचा ग्रंथ आहे, तो वास्तूसाठी म्हणून मला पाहिजे होता. तर दिल्लीला मिळतोय कळल्यावर मी दिल्लीमध्ये शोध घेतला आणि मला मिळाला तो, पण आज मी या ठिकाणी बघितला की त्यांच्याकडे तो अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्यांनी या सर्व वाचकांचा जी सोय या ठिकाणी केलेली अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्यांना यानंतर भविष्य काळात सामानातर्फे आपल्या सर्वांतर्फे सतत सहकार्य आणि आशीर्वाद राहील. भविष्यामध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या मोठ्या प्रदर्शनासाठी सहकार्य करू. या ठिकाणी त्यांनी आम्हाला आमंत्रित करून आमचाही सन्मान केला. सावनाची पण त्यांच्या याच्यामुळे प्रतिष्ठाच वाढते. मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय धर्माजीराव बोडके सर, त्यानंतर जातेगावकर सर, राहणे, शिंदे, खास गुजरातवरून आलेले गुजरात साहित्य अकॅडमीचे नीरव पटेल, आमचे पुण्यातले जुने मित्र चंचलजी आणि आपण सगळेजण, सगळ्यांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत त्यामुळे क्षमा करा. आणि अर्थातच राजेश बंग, कारण राजेश बंग यांनी ज्या प्रकारे गेली 4 वर्षे या सगळ्या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिकांना पुस्तकं उपलब्ध करून देण्याकरता हे प्रदर्शन ते भरवत आहेत. 2 महिने ते प्रदर्शन आहे, 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर. हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे अशी माणसं एकेका जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजेत, तर आणि तरच वाचन संस्कृती सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि म्हणून याकरता मी खरं म्हणजे आज राजेश बंगांचं हे सगळं प्रदर्शन बघण्याकरता मी आज आलो. त्यांनी थोडी जास्त सुट्टी केली, मी फार बिझी असतो वगैरे, पण खरं म्हणजे त्यांचं प्रदर्शन बघणं हा जसा माझा एक उद्देश होता, तसा माझा आणखीन एक उद्देश होता जो माझा व्यक्तिगत आहे. तो उद्देश असा आहे की हे असं शहर आहे की ज्या ठिकाणी आदरणीय बाबूराव बाबे, आदरणीय वामनदादा कर्डक, ज्यांच्या गोष्टी आम्ही शालेय अभ्यासक्रमामध्ये मराठी मीडियममध्ये शिकलो, असे कानेटकर, कुसुमाग्रज यासारखी दिग्गज माणसं या नाशिक शहरामधली आहेत. आणि त्यामुळे खरं म्हणजे जेव्हा आम्ही कोणी नाशिकला येतो तेव्हा या मंडळींची स्मृती आमच्या मनामध्ये येते आणि त्यातनं खरं म्हणजे आम्ही पुण्य मिळवतो. त्यामुळे हा सुद्धा एक माझा वैयक्तिक हेतू होता. बरं, आजचा दिवसही फार विलक्षण दिवस आहे. म्हणजे अरे मानसा मानसा कधी होशील माणूस असं म्हणणाऱ्या आमच्या बहिणाबाई चौधरी, त्यांचा आज जन्मदिवस आहे 24 ऑगस्ट. आणि आजचा हा सुदिवस आहे की त्यांच्या म्हणजे ज्या बाईंनी एका अर्थाने शाळा कॉलेजमधले शिक्षण घेतलं नाही, पण त्यांच्या साहित्यावर आज मराठीमधले संशोधक PhD करतात, अशा बहिणाबाईंची स्मृती आज आपल्याला इथे नक्की करावीशी वाटते. आणि आणखीन एका व्यक्तीचा मी इथे उल्लेख करेन, ते आहेत रा गो भांडारकर. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट ही ज्यांच्या नावाने पुढे प्रसिद्ध झाली, त्या भांडारकरांचाही आज स्मृती दिवस आहे. आणि त्यामुळे अशा दिग्गजांच्या स्मृतीला वंदन करून एका अर्थाने आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर इथे उभा आहे. मला एक असं हल्ली नेहमी वाटतं की भारतामध्येच नाही तर जगामध्ये वाचन संस्कृतीला आव्हान मिळत आहे.
आणि ते आव्हान कशामुळे मिळत आहे? मोबाईल. ते आव्हान याच्यामुळे मिळत आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये हा जो एक डिव्हाइस आहे मोबाईल, त्या मोबाईलमध्ये आपण कारण नसताना इतके बिझी होऊन जातो की पुढे पुढे असं लक्षात येतं की आपल्या वाचन आणि वाचनामध्ये दिवसांनी आम्ही नाशिककर वाचकांची संख्या इतकी वाढवणार आहोत की वाचकांचं गाव म्हणून नाशिक प्रसिद्ध व्हावं, ही एक छानपैकी कल्पना